नमस्कार शेतकरी बांधवांनो, शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे। आजचा व्हिडिओ अशा पद्धतीचा असणार आहे जो शेतकऱ्यांच्या आयुष्यात नक्कीच क्रांती आणेल। त्याचं कारणही तसेच आहे। पुण्याजवळील मंचरजवळ लौकी नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे आणि या खेडेगावात ज्ञानेश्वर भांगे नावाच्या एका शेतकऱ्यानं भारतात नसेल असा प्रोजेक्ट उभा केला आहे। मग तुम्ही म्हणत असाल प्रोजेक्ट आहे तरी कसा? प्रोजेक्ट असा आहे जो संपूर्ण बांबूमध्ये तयार केला, ज्यामध्ये शेळीपालन असेल, कोंबडीपालन असेल, खेकडापालन असेल किंवा मत्स्यपालन असेल, हे सर्व गोष्टी एकाच सेटअपमध्ये तयार केल्यात। आणि विशेष म्हणजे हा भारतातला पहिला प्रोजेक्ट आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल, या कोपऱ्यात खेकडापालन चालणार आहे, या जाग्यावर शेळीपालन आणि या पाठीमागच्या सेक्शनमध्ये कोंबडी पालन। या साईडला जर बघत असाल तर हायड्रोपोनिक, आजोला किंवा ड्राय चारा यासाठी हे सेक्शन असेल। त्याच्या समोरचं सेक्शन दिसतंय ज्यामधून इंटरनेट सुविधा, बाकीच्या जी इलेक्ट्रॉनिकची किंवा सोशल मीडियाच्या जी वस्तू आहेत ते इथून ऑपरेट केले जाणार। आणि याच्यानंतर या बाजूला जे आपण ताराचं जे कंपाऊंड म्हणतो ती या बाजूनं ते ताराचं कंपाऊंड आहे। आणि हा प्रोजेक्ट आहे 2 एकरमध्ये। ज्ञानेश्वर भांगे यांनी हा प्रोजेक्ट देशातला पहिला केला। आणि या प्रोजेक्टचं विशेष काय आहे, हे एक मोठं हॉस्पिटल असणार आहे। ब्रोडिंगचं सेक्शन वेगळं, कोंबड्यांचं वेगळं, शेळ्यांच्या पिल्ल्यांचं वेगळं, आणि इथून हा प्रोजेक्ट भारताचं प्रतिनिधित्व करील। मग ज्ञानेश्वर भांगे यांनी प्युअर बांबूमध्ये हा प्रोजेक्ट का तयार केला, यामध्ये कोणत्या प्रजातीचं शेळीपालन होईल, कोणत्या प्रजातीच्या कोंबड्या असतील, खेकडे कोणते असतील आणि मत्स्यपालन कशा पद्धतीत होईल, आजचा व्हिडिओ त्याबद्दलचा आहे। म्हणून असा व्हिडिओ तुम्ही कधीच पाहिला नसेल, किंबहुना पाहणार नसाल, असा हा आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यात आर्थिक क्रांती घडवेल। चला, ज्ञानेश्वर भांगे या ड्रीम प्रोजेक्टबद्दल काय सांगतात आपण पाहूया। भांगे सर, शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे। महाराष्ट्रातील जे शेतकरी त्यांना परिचय द्या तुमचा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर माणिक भांगे। मी मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातला आहे, पण गेले 30-35 वर्षापूर्वी मंचरला काही शिक्षणासाठी वगैरे स्थायिक झालो होतो। दरम्यानच्या काळामध्ये माझं एक स्वप्न होतं, एक चांगला फार्म बनवावा, आणि ते गेल्या 2 वर्षापूर्वी मी ह्या लौकी गावामध्ये इथं जमीन घेऊन माझं आता हे फार्मचं स्वप्न मी पूर्ण करण्यासाठी इथं गेले 2 वर्ष काम करत आहे। भांगे सर, शेळीपालन, कोंबडी पालन किंवा खेकडा पालन किंवा मत्स्यपालन, शेकडो उदाहरण माझ्याकडे आहेत। 8 वर्ष झालं शोध वार्ताच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राची भ्रमंती करत असतो, परंतु काहीतरी वेगळं 100% बांबूपासून शेळीपालन, कोंबडी पालन, ही काय संकल्पना बांबूची की जी भारतातली पहिली संकल्पना तुम्ही या खेड्यात उभारली? विषय कसा आहे की मी पण, जसे तुम्ही म्हणताय, गेले 8 वर्ष तुम्ही फिरला आहात। नक्कीच सर, मी पण गेले 20-25 वर्षापासून वेगवेगळ्या प्रोजेक्टवरती काही ऑनलाईनच्या माध्यमातून वगैरे अभ्यास करतोय, पण असा मला युनिक प्रोजेक्ट कुठं वाटला नाही। आणि माझा फोकस हा थोडासा ऑर्गॅनिकली आहे की बाबा थोडंसं ऑर्गॅनिकली असावं, नैसर्गिक सानिध्यामध्ये मला सगळं हे पालन करायचं, गोपालन असो, शेळीपालन असो, कुक्कुटपालन असो। त्यामुळं मी वेगवेगळे पर्याय बघत होतो। माझं पहिलं मग असं झोपडीमध्ये कुक्कुटपालन करायचं पहिलं प्लॅनिंग होतं। हळूहळू माझा विचार वाढत गेले आणि मी हा पूर्ण बांबूमध्ये प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला। थोडी R&D केली, मला ते थोडंसं जमायला लागलं। मग मी आसामला गेलो। आसाममध्ये काही बांबू युनिव्हर्सिटी आहेत, त्यांचे बरेचसे रिसर्च वगैरे ते जे आहेत ते वाचले, बघितले। बांबू हा लोखंडाला एक पर्याय आहे। ओके, की कॉस्टिंग लोखंडाचं जिथं 100 रुपये येतं तिथं हा 20 रुपयात काम करू शकतो, बरोबर, किंवा 30 रुपयात करू शकतो। थोडंसं मजुरी थोडीशी मेटलपेक्षा याला जास्त लागते, पण स्ट्रक्चरमध्ये जवळजवळ 70% खूप मोठा फरक पडतो। 30% आपण प्रोजेक्ट उभा करू शकतो। आणि माझं तर बजेट फार कमी होतं आणि कमी बजेटमध्ये मला मोठं काहीतरी करायचं होतं, म्हणून मी आसामवरून जवळजवळ 6,000 बांबू आणले। 6,000 म्हणजे 6 कंटेनर बांबू, 6 कंटेनर, 30 फुटी कंटेनर। आता तुम्ही इथं बघितलं, तुम्ही रस्त्याने आले, कंटेनर इकडे येत नाही, आम्ही रोडवरती गाड्या खाली करून ट्रॅक्टरने सगळे बांबू असे रस्त्याने ओढीत आणले। 30-30 फूट लांब बांबू इथं आणले, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या। जे मला कळेल की बाबा ही गोष्ट केली गेली पाहिजे बांबूसाठी, मी ती प्रत्येक केलेली आहे। आणि आता कामकाज सुरू केले, आता अंतिम टप्प्यात आहे। येणाऱ्या 1-2 महिन्यात आपला प्रोजेक्ट सुरू होणार आहे। बांबू कॉस्टिंगसाठी कन्सेप्ट समजली, किंवा लोखंडाच्या तुलनेत बांबूला कॉस्टिंग कमी लागते,
पण त्याला एक सायंटिफिक जर कारण बघितलं किंवा लोखंड नको फक्त बांबूतच असलं पाहिजे, बरोबर. त्याच्याबद्दल काय सांगाल? त्याचं कारण आहे की आता बघा, आता मे महिना चालू आहे, इतका हो. कडक उन्हाळा आहे. हो. आता तुम्ही बरेचसे शेड फिरले, हो. आज शेड मध्ये उभं राहू वाटत नाही, हो खूप झळायला लागतात. आपल्याला एवढ्या लागतात, आपण तास 2 तासासाठी शेड मध्ये जातो. प्राणी त्यात 24 तास असणार आहे, त्यांचे बरोबर. किती हाल होत असतील. आता आपल्या शेड मध्ये तुम्ही फेरफटका मारला बघा, तुम्हाला एवढंच सुद्धा गरम होत नाही. थोडं सुद्धा गरमलं नाही. त्याचं कारण काय आहे की हे हीट ऑब्झर्व करत नाही, म्हणजे शोषून घेत नाही. हा. जसं लोखंड दिवसभर हीट शोषून घेतं, दिवसभर गरम, रात्रभर ते हीट सोडत राहतं, रात्रभर गरम. तसं ह्याच्यामध्ये काय होत नाही. हा जरी नॉर्मल गरम झाला तर 15-20 मिनिटांमध्ये हा थंड पण होतं. म्हणजे संध्याकाळचा सूर्यास्त आपला झाला की त्यानंतर असं वाटणार पण नाही की दिवसभर एवढं 35-40 डिग्रीचं टेम्परेचर होतं. आणि मी जो काही अभ्यास केला, जी काय मॉर्टेलिटी प्राण्यांमध्ये पक्ष्यांमध्ये होते, ही हा. सगळ्यात जास्त हीटमुळे होते, बरोबर. उन्हामुळे उष्णतेमुळे होते. आणि ती मॉर्टेलिटी मला पहिली गोष्ट टाळायची. ती मॉर्टेलिटी टाळली म्हणजे माझा तो प्रॉफिट आहे. बरोबर. आज भले मला 20-25 वर्षांनी परत शेड उभं करायची वेळ आली तरी चालेल. त्या 20-25 वर्षात जेवढी माझी मॉर्टेलिटी होणार आहे त्याच्या डबल मी प्रॉफिटमध्ये राहू शकतो. क्या बात आहे. त्यासाठी मी Right. हा कन्सेप्ट केलेला आहे की आता मेटलमध्ये करून माझा तो वर्षानुवर्ष चाललं आहे, पण त्याच्यामध्ये माझं समजा ₹1,00,000 मॉर्टेलिटी होईल, याच्यात माझी ती 5,000ची पण नाही होणार. म्हणजे असं टप्प्याटप्प्याने बघितलं तर जेवढे पैसे माझ्या मॉर्टेलिटीत वाचतील असे मी 10 शेड उभे करू शकेल भविष्यात. 100%. त्यामुळे आपण हे केलेलं आहे. एवढा मोठा प्रोजेक्ट केलाय तुम्ही हा 2 एकर मधला, परंतु बांबूला जास्त लाईफ राहण्यासाठी किंवा बांबू टिकण्यासाठी त्याच्यावर काही प्रक्रिया केली का? त्याबद्दल काय सांगाल? हो सर, याच्यावरती आपण आहे ना वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट केलेल्या आहेत. ज्यावेळेस हे माझं बांबूमध्ये करायचं ज्यावेळेस फायनलाइज झालं, मी याच्यावरती अभ्यास करायला सुरुवात केली. आता बांबूचं विचार केला तर आसाम आणि मेघालय त्या राज्यांमध्ये याचं प्रतिनिधित्व, जसं आपल्या का ऊस सर्रास आहे तसं तिकडे बांबू सर्रास आहे. बरोबर. मग तिकडे जे शास्त्रज्ञ वगैरे आहे, त्यांचे बरेचसे रिसर्च पेपर वगैरे वाचले, त्यांचे इंटरव्ह्यूज किंवा मुलाखती वगैरे मी बऱ्याचशा बघितल्या. आणि त्यातनं याला केमिकल ट्रीटमेंट करून अच्छा. याच्यामध्ये हा एक गवताचा प्रकार आहे हो बांबूमध्ये, हो याच्यामध्ये किडा भुंगा लागण्याचं प्रमाण जास्त राहतं. हो. ते का लागतं? त्याला त्याच्यात खाद्य मिळतं, बरोबर. म्हणून तो खायला जातो आणि त्याला कीड लागते, म्हणजे तो खातो. तर हे त्याला किडा भुंगा लागू नये म्हणून आपण काय केलं, याच्यामध्ये असणारं टार्च आणि शुगर रिमूव्ह करण्यासाठी हं. याला आपण केमिकल ट्रीटमेंट केली. अच्छा. आता ट्रीटमेंटच्या भरपूर प्रकार आहे, पण आपल्या आवाक्यातली ट्रीटमेंट आपण उकळून घेतले सगळे बांबू. सगळे बांबू उकळून हा, घेतले. म्हणजे एका वेळेस आपण एक टँक बनवलाय, तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो. त्या हं. टँकमध्ये 10-12 बांबू एका वेळी बसायची, त्याच्यात ती सगळी बुडवायची, आतून बाहेरून त्याला छिद्र पाडली जेणेकरून पूर्ण लिक्विड केमिकल आतून बाहेरून जावं. हा, आतून बाहेरून जावं. एक तास ते 10-12 बांबू उकळायचे, म्हणजे 1 तास उकळायचे, अर्धा तास ते थंड व्हायला लागायचं, काढायचं. म्हणजे दिवसभरात फक्त 100 बांबू जास्तीत जास्त उकळून व्हायचे आमचे. म्हणजे असे आम्ही 2-2.5 महिने फक्त बांबूच उकळत होतो. 3-3.5 लाख रुपयाचं सर पण फक्त बांबू उकळायला गेले आमचं. अरे बाप. आणि विषय काय आला की याच्यातनं काय आलं तर टार्च शुगर रिमूव्ह झाल्यामुळं अजूनपर्यंत आता 2 वर्ष आपण ह्या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघता की इथून सुरुवात केली ते आपण तो बांबू पहिला काढलाय, जवळजवळ 2.25 वर्ष झाले, अजून त्याला कुठलाही डंक नाही. मी काही बांबू असेच रॅन्डमली लावले पण होते, ते मी कापून पण पाहिले 2 वर्षांनी. आता एवढ्यात हे इकडे वाढवलं, कुठेही त्याला डंक नाही, कुठं तो खराब झाला नाही, कुठं कुजला नाही. आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रक्रिया पण केल्यात आपण. जमिनीत बांबू कुजू नये म्हणून डांबर लावले, पूर्ण कॉन्क्रीटमध्ये घेतलाय की पाण्यापासून संपर्क त्याचा येऊ नये. तर वेगवेगळ्या ट्रीटमेंट आपण त्याच्यामध्ये, बोरिक आणि बोरिक ॲसिड हे 2 मुख्य केमिकल आहे की त्याच्यामध्ये आपण जर ते उकळून घेतले व्यवस्थित, त्याच्यातलं टार्च शुगर रिमूव्ह झालं की किडा येईल, टोकरेल, त्याला खाऊ भेटला नाही की तो सोडून देईल. अच्छा. जर खाऊ भेटला तर खात राहणार. आता हे एवढा मोठा प्रोजेक्ट आहे, ह्याच्यात किती संख्येने शेळ्या असतील, कोंबड्या असतील, खेकडे असतील किंवा मग मासे असतील, त्याचं संख्येचं कसं चाललंय किंवा ते सेटअप कसं संख्येचं असणार कसं आहे? आहे, आपण आता शेळी पालनाचं बघितलं तर आपण एक 52च्या लॉटने सुरुवात करणार. आणि आपलं लहान मोठे करड आणि हे मिळून आहे ना, आपलं जवळजवळ हे जे वरचं जे सेक्शन दिसतंय तुम्हाला इथपासून तिथपर्यंत एक 250 शेळ्यांचं प्लॅनिंग, लहान मोठे. लहान मोठे. त्याचबरोबर तिकडे त्या गाड्या आपण लावल्या, त्या साईडला आपण एक छोटंसं हॉस्पिटल बनवलेलं आहे की तिथं डिलिव्हरी. हॉस्पिटल? हो, हॉस्पिटल, प्रॉपर हॉस्पिटल. शेळ्यांचं आणि कोंबड्यांचं हॉस्पिटल सांगतोय त्या बांबूच्या हॉस्पिटल. हा, हॉस्पिटल याच्यासाठी सर, आपल्याकडे 200-250 शेळ्या आहेत. हो. काही आजारी राहतील, आजारी राहण्यापेक्षा आपण असं प्रयत्न करू की त्या डिलिव्हरीला येणार, त्यांची काळजी घ्यावं लागणार. तर त्याच्यासाठी स्वतंत्र एक आपलं गायनेकॉलॉजिस्ट हॉस्पिटल आपल्या भाषेत, तिथं त्या भागामध्ये आपल्या 250 शेळ्या आहेत. तर आपल्याकडे कायम आपल्याकडे 7-8 शेळ्या डिलिव्हरीला असतील. हो. त्यांची तिकडे सोय व्यवस्थित 8 दिवस आधी आणि 8 दिवस नंतर 15 दिवस त्या शेळ्या तिथे राहणार.
आपल्या ऑब्झर्वेशनमध्ये 24 तास आपण तिथं समोर राहणार. प्लस आपली लहान पिल्लं कोंबड्यांची 1 दिवसापासून 21 दिवसापासून आपल्याला त्याला काळजी घ्यायची, ब्रुडिंग करायची, ती त्याच वेगळ्या सेक्शनमध्ये राहणार. कोंबड्या संख्या किती असणार ती? कोंबड्या आपण सुरुवात 1000 पक्ष्यांनी करणार आहे, पण आपण स्वतःही विक्री करणार आहे. आपण आधी चिकनचं दुकान टाकलं होतं, आपल्याला एक्सपिरियन्स आहे. रोज 100 कोंबड्या आपण विकू एवढी आपली स्वतःची कॅपॅसिटी. त्याला किती कोंबड्या लागतील? आपल्याला 12,000चं सायकल करावं लागेल. सायकल तर आपल्याला रोज 100 जर कापायच्यात तर किंवा 12 100 आपल्याला विकायच्यात किंवा मार्केटमध्ये, तर आपल्याला 12,000 करावं लागेल. तर हे पूर्ण 12,000 कोंबड्यांचं आपलं टार्गेट आहे. आणि हा जो काय पॅसेज दिसतोय हा. आता आपल्याला काही दिवसात तुम्हाला ज्यावेळेस पुढचा व्हिडिओ येईल त्यात तुम्हाला नक्कीच दिसेल, इथं पूर्ण शेवगा, तुती, पपई त्या जे जागेवर कोंबड्यांना पूर्ण खाण्यायोग्य सगळ्या. सावली आणि त्यांना खायला पण शेवग्याचा पाला पडेल, फुलं पडतील, पपई पिकली पडेल, काय होईल ते नॅचरल खाणं पूर्ण इथं सगळं आपण हे. आणि ह्या दिवसभर या फ्री रेंजमध्ये राहतील, रात्रभर या निवाऱ्यासाठी इकडे शेडमध्ये जातील. त्या जागेवर हायड्रोपोनिक म्हणला. आता हे जे ट्रान्सपरंट ताडपत्री टाकली तो अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे माझा, महिनाभरात कम्प्लीट होईल. रोज आता एवढ्या शेळ्या आहे आपल्याकडे, 2-2.5 टन आपल्याला चारा लागणार. आपल्याकडे चाराला 1 एकर क्षेत्र आहे हिरव्या चाऱ्याला, तिथे 1 एकर चारा. ह्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये आपला 1 टन रोजचा हायड्रोपोनिक, 1 टन. आणि हा जो शेड दिसतोय तुम्हाला तिथे आपण सुका चारा 10-12 टन 20 टन काय बसेल तेवढा सुका चारा पावसाळ्यासाठी आपण तो तिथे करणार आहे. आणि या कोपऱ्यात आपल्या खेकड्याचं जे नियोजन चाललंय, एक 4 ते 5 टन खेकडे. 5 टन? 4-5 टन मोठा आहे, 2-2.5 स्क्वेअर फीट आहे तो. तिथे आपलं 5 टन खेकडे, आपले काळे पाटीचे जे गावठी खेकडे आहेत तेच पाळणार आहे आपण, की जे आयुर्वेदात त्याला जास्त महत्व आहे. ते आपण खेकडे 4-5 टनाचं, सुरुवात आपली 400-500 किलोनी होईल. 1-2 वर्ष 4-5 टनापर्यंत आपण जाऊ. माझ्या शेतामध्ये पण मला पूर्ण फुल इंटरनेट पाहिजे त्याच्यासाठी. हा, पूर्ण इथं HD कॅमेरे जवळ माझ्या इथं 64 कॅमेऱ्याचं प्लॅनिंग आहे, सगळे कानेकोपरे. म्हणजे मी तिथं माझ्या रूममध्ये जरी असलं तरी माझं प्रत्येक कोपऱ्यावरती लक्ष पाहिजे मला. त्यासाठी तो टॉवर उभा केला. किंवा यदा कदाचित मी फार काय बाहेर जाणार नाही, पण गेलो तरी मी माझं पूर्ण वॉच माझ्या क्षेत्रावरती पाहिजे. मला इथं हाय स्पीड इंटरनेट पाहिजे म्हणून तो टॉवर उभा केला. याच्यात 1-2-3 कंपन्यांचे मी इंटरनेट घेणार, तिथं जोडणार. तिथं माझी एक डिजिटल रूम राहणार आहे त्या शेडमध्ये. वरती 5000 लिटरची पाण्याची आरोची पाणी आणि साधं पाणी, असं आपण तिथं सगळं नियोजन केलेलं आहे. त्याच्यात तुम्ही शेळ्याला आरोचं पाणी पाजणार? येस, आरोचं पाणी देणार. कारण शेळ्यांना आरोचं पाणी, शेळ्या, कोंबड्या, गाई, पार काय असेल ते मासे वगैरे सोडून, म्हणजे जे काही प्राणी आहे. कारण मी काय अभ्यास केला त्यातनं मेन आजारी पडायचं कारण पाणी तुमचं व्यवस्थित असेल तर 99% आजार पण येत नाही. म्हणून कम्प्लीट तिथं आपला 5000 लिटरची एक टाकी आरोची आणि 10,000 लिटरचे साधं पाणी, जे आपल्याला कुठं वापरायला, धुवायला यायला. म्हणजे उद्या समजा लाईट गेली, काय आपत्ती आली, 10 दिवस जर मला पाण्याची टाकी भरता आलीच नाही, असा जर इन्सिडेंट माझ्यात झाला तर स्टॉक 10 दिवस मला इथं पाणी पुरलं पाहिजे. ते माशाचं काय? ते माशाचं आता आपण तिथं टँक बनवलाय. तिथं आपले जे काही लोकल मासे, राहू, कटला किंवा पोपट विपट जे इथं मिळतात, तर ते पण आपण ऑर्गॅनिकली बनवणार. त्याला कुठलंही केमिकल वगैरे आपण खाद्य देणार नाही. खाद्य आपण आपलं स्वतःची इथंच तयार करणार आहे. आपण एक BSFचा प्रोजेक्ट पण तयार करणार आहे, की BSFच्या आळ्या वगैरे आपण त्यांना खायला देणार. जवळजवळ एक 3-3.5-4 टनाचं कॅपॅसिटीचं आपण एक टँक बनवलंय तिथे. परत आपण देशी गाय आपल्या स्वतःसाठी एक 5-6 गाय स्वतःसाठी. आता ते स्ट्रक्चर दिसतंय तिथं थोडी माझी एक डेड स्पेस आहे, तिथं मला बदकाचं एक टाकी बनवायचं एक नियोजन आहे भविष्यात. या आपण गाड्या लावल्या, त्याच्या बाजूला एक सस्याचं नियोजन आहे, की जे ससे पण आपण विकणार. सगळंच करायचं. आता मला गेट मधून जेव्हा एंट्री केली तर मला एक वेगळं पण वाटलं. तिथं तुम्ही एक खड्डा केलाय, त्या खड्ड्यामध्ये पाणी काय नियोजन आहे? ते आहे बायोसिक्युरिटीचा एक पहिला टप्पा म्हणायला हरकत नाही. आपला आता जसं हा फार्म आहे, आता अजून फार्म अंडर कन्स्ट्रक्शन आहे. जवळजवळ एक छोटे ज्यांना जसं कळतं इथं आठवड्यातनं 2-4 व्हिजिटर येतात. आता भविष्यात खूप व्हिजिटर वाढतील. जेव्हा हे सगळं चालू होईल प्रत्येकाला उत्सुकता राहील, किंवा आता आपला व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तर मला तर काय म्हणजे इथून जाता येईल की नाही अशी शक्यता आहे, की इथंच ठाण मानून बसावं लागेल. पब्लिक येत राहील, शेतकरी येत राहतील, व्यावसायिक येत राहतील बघायला. ते माझ्याकडे यायच्या आधी दुसरीकडे कुठं जातील, किंवा घरी त्यांच्या जनावरांना काही आजार असेल त्यांच्या गाड्यांमार्फत याच्यामार्फत तो आजार माझ्या शेतात येऊ नये म्हणून तो फुटबाथ बनवला आहे मी, की गाडी आत एंट्री करताना तिचे धुवून येणार. त्याच्या बाजूला एक कंटेनर असणार आहे, जसं आपण कोरोनामध्ये बघा फवारे बिवारे लावून सॅनिटाईज रूम, तशी एक तिथं रूम पण आहे. म्हणजे गाडीतून उतरल्यावर पण तो पहिला त्या रूम मध्ये जाणार, पूर्ण सॅनिटाईज होणार आणि मग फार्म मध्ये एंट्री होणार. म्हणजे जेणेकरून या. आणि दुसरा एक विषय, माझ्या शेतात जर काय आजार असेल, मी 4 फार्म फिरतो तर लोकांकडे माझी गाडी पण जाणार त्यातनं. माझा सुद्धा शेतात समजा असेल एखादा बॅक्टेरिया व्हायरस, मी ज्या मित्राकडे किंवा ज्या शेतकऱ्याकडे व्हिजिटला जाणार आहे, माझा आजार पण त्याच्याकडे जाऊ नये.
म्हणून ते आपण केलेलं बायोसिक्युरिटीचं प्लॅनिंग. हे फक्त शेतकरी करू शकतो. जगाच्या पाठीवर कोणी करू शकत नाही. आपला त्रास लोकांना नको, लोकांचा त्रास आपल्याला नको. आणि प्रामाणिक सांगतो, माझ्या 8 वर्षाच्या इतिहासातला हा पहिला प्रोजेक्ट आहे जिथं तुमचं मन राबणार आहे. खरंच एक वेळेस भेट द्या. ह्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे. हा माणूस महाराष्ट्रातले शेकडो लोक कामाला लावणार आहे.